काळजाचा थरकाप उडवणारं हे दृश्य आहे कल्याण मुरबाड रस्त्यावरील. आज सकाळच्या सुमारास रायते गावाजवळ एका पुलावर हा भीषण अपघात झाला. भरधाव इको कारनं सिमेंट मिक्सरला जोरदार धडक दिली. त्यात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. कारमधील 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीररित्या जखमी आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कल्याण ते मुरबाड दरम्यान वाहतूक करणारी इको कार आपल्या मार्गावर असताना एका पुलावरून समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकला कारची जोरदार धडक बसली. या धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. मात्र कारचा चक्काचूर झाला होता. कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. अवघ्या काही क्षणात कारमध्ये रक्ताचा सडा पसरला आणि 11 जणांनी आपला जीव गमावला. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी कटरच्या सहाय्यानं मृतदेह बाहेर काढले. जखमी प्रवाशांना जवळच्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट दिली. तसंच प्रशासकीय यंत्रणांना तातडीनं मदत करण्याच्या सूचना दिल्या. कल्याण मुरबाड रोडवर रायता ब्रिजवर आज सकाळी एक दुर्दैवी अपघात झाला आणि त्यामध्ये 11 प्रवासी वाहतूक करणारी गाडी एका ट्रकवर आदळली आणि जागेवरच 11 जणांचा मृत्यू झाला. हा दुर्दैवी अपघात आहे. निश्चितपणे वाहन चालक यांनी व्यवस्थितपणे चालवायला पाहिजे. कुठेतरी चुकीचं होतंय आणि त्यामुळं अशा प्रकारचं लोकांना, नागरिकांना त्याला त्यांच्या जीवनाला मुकावं लागतंय. आज सगळ्यात दुर्दैवी हा अपघात वाटतोय. मुरबाड मतदारसंघामध्ये आज शोककला पसरलेली आहे आणि निश्चित त्यांना मदतीचा हात देण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना पण हे केलं, अहवाल दिला. मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्याला मदत देण्याचं जाहीर केलं. त्या मदतीपेक्षाही यंत्रणा पूर्ण सकाळपासून इथं सज्ज आहे. आम्ही सगळेच जण इथंशी, आमचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी सगळे इथं उपस्थित आहेत आणि 9 जणांची ओळख पटली. 2 जणांची अजून ओळख झालेली नाही. 9 पैकी 7 मुरबाडमधले आहेत आणि 2, एक सातारा आणि एक कल्याणमधला आहे. असे 2 जणांच्या अजून ओळख पटलेली. त्याचा अजून ओळख झाल्यानंतर त्याची माहिती मिळेल. पण एकूण एकाच कुटुंबातली 3 मुलं आहेत. त्या कुटुंबावर तर फार मोठा आघात झाला आहे आणि त्या कुटुंबाला खरं म्हणजे हे दुःख कसं सहन करावं हे ईश्वरालाच माहिती. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या भीषण अपघातामुळे मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मात्र या दुर्दैवी घटनेनं पुन्हा एकदा काही सवाल उपस्थित केले. इको कार मधून मोठ्या संख्येनं कोंबून प्रवासी भरले जात असताना पोलीस यंत्रणा वेळीच कारवाई का करत नाही? महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचं काय? या अपघाताला जबाबदार कोण? सिद्धेश हरवटे, एकमत न्यूज, रायते, कल्याण.